हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ह्या ठिकाणी हे 3 असे मोठे मोठे क्षेत्र हे बघा जसे दाखवलेत तुम्हाला. हे खूप हजारो किलोमीटर हजारो कोसांचं क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रात हे रजोगुण प्रधान क्षेत्र आहे. तर हा काय करतो, ह्याच्यात तो स्वतः ब्रह्माचं रूप घेतो, आपला पुत्र जसं हे असं रूप, आणि आपली पत्नी दुर्गेला ठेवतो सावित्री रूपात. ह्या दोघांच्या योगाने पती पत्नी व्यवहाराने जो पुत्र उत्पन्न होतो तो अशा चेहऱ्याचा आणि अशाच विचारांचा बनतो आणि तोपर्यंत तिथेच राहतात जोपर्यंत ह्याचा जन्म होत नाही. आणि मग त्याला तिथेच त्याचं पालन करण्यासाठी ठेवतात, कोमामध्ये ठेवतात. जोपर्यंत हा युवा होत नाही तोपर्यंत कोमामध्ये ठेवतात आणि तसा त्याचा प्रतिपाळ चालू ठेवतात. त्यानंतर ते इथे येतात सत्वगुण प्रधान क्षेत्रात. इथे तो विष्णुरूप बनवून घेतो व आपली पत्नी दुर्गेला लक्ष्मी रूप बनवतो. ह्या दोघांच्या संयोगातून जो पुत्र उत्पन्न होतो तो सत्वगुण युक्त होतो आणि ह्याच्यासारख्याच चेहऱ्याचा बनतो. आणि इथे बघा, आणि जेव्हा तो तमोगुण प्रधान क्षेत्रात जातो तेव्हा अशी वेशभूषा करतो आणि दुर्गेला तो अशी पार्वतीसारखा चेहरा देऊन तिथे ठेवतो. ह्या दोघांच्या संयोगातून जो पुत्र उत्पन्न होतो तो ह्याच्या चेहऱ्यासारखा बनतो. मग ह्या तिघांना तो कोमात ठेवतो आणि मग जेव्हा हे तरुण होतात, युवा होतात, ह्या तिघांना एकत्र करतो. आता ह्याआधी आम्ही तुम्हाला परमात्मा कबीरजींद्वारे आपली ही सारी आपली सृष्टीरचना सांगितली आहे आणि ब्रह्मा विष्णू महेशाचे कोण माता पिता आहेत ती थोडीशी हिंट देईन. त्यानंतर मग तुम्हाला दाखवेन ह्या आपल्या सद्ग्रंथात ज्याला आपण शिरोधार्य मानत होतो आणि सत ज्ञानयुक्त पुराण, वेद, गीता यामधून सिद्ध करून दाखवेल हा दास. तर परमात्म्याला आपण अशिक्षित मानत होतो आणि हे म्हणायचो की ह्याला काय माहीत, हा धाणक विणकर, ह्याला संस्कृत येत नाही, ह्याला काय माहीत वेद, गीता आणि पुराणातील गूढ रहस्य. अरे भगवान तर मुंगी किड्यांची भाषा जाणतो, तो सर्व प्राण्यांची भाषा जाणतो. आता हे सिद्ध पण करून दाखवेल दास तुम्हाला की त्या परमात्म्याने कशी कृपा केली. आता बघा, आता पुण्यात्म्यांनो, दास जे वचन म्हणेल ते असं समजा, 100% खरं समजा. आता हे जे इन्स्ट्रुमेंट प्रोजेक्टर बनवलं आहे ते परमात्म्याचं देणं आहे तुम्हा पुण्यात्म्यांसाठी. पूर्वी हे लोक स्वतःची कथा सांगत असायचे, सद्ग्रंथांची नावं घेत होते, पूर्ण वायफळ बडबड करायचे, शास्त्रविरुद्ध ज्ञान द्यायचे आणि आपण ह्यासाठी संतुष्ट असायचो की हे सगळे विद्वान आहेत, सद्ग्रंथांशी परिचित आहेत आणि यांना ठीक सद्ग्रंथ समजले असतील. आज कळले हे कसले विद्वान होते. हे पोकळ कख पण माहिती नव्हतं ह्यांना. आणि त्या परमपित्याला ज्याला धाणक विणकर, एक मजूर, एक शूद्र म्हणून रिजेक्ट केलं होतं हिऱ्याला, त्यांनी 600 वर्षांपूर्वी ते ज्ञान सांगितले जे वेद, गीता आणि पुराणांमध्ये विद्यमान आहे. तर त्याआधी परमात्म्याने जे 600 वर्षांपूर्वी ज्ञान धरमदासजींना दिलं होतं ते आता समक्ष करतो. हे बघा, कबीर सागर हा तो सूक्ष्म वेद आहे. हे बघा इथे, हे इथून छापले.
मुद्रक आणि प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. हे इथून. आणि इथे बघा, हा प्रथम खंड कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगुलानंद विहारी द्वारा परिष्कृत. मुद्रक आणि प्रकाशक तेच खेमराज श्रीकृष्णदास, हे सारे तेच. आता आम्ही तुम्हाला, हा आहे ज्ञानबोध आणि बोधसागर, कबीर सागरचा एक अध्याय आहे हा बोधसागर, आणि त्या ज्ञानसागर एक बोधसागर खंड आहे. ज्ञानबोध एक याच्यात चॅप्टर आहे. आणि हे 21व्या पानावर तुम्हाला ऐकू. इथे म्हटलंय, धर्मदास ये जग बोराना, कोई न जाणे पद निर्वाणा. परमात्मा धर्मदासजींना म्हणत होते की धर्मदास, ह्या मोक्ष मार्गाशी कोणी परिचित नाहीये आणि ना त्या ब्रह्मा विष्णू महेशच्या स्थितीशी परिचित आहेत. हे सारे विश्व भ्रमित आहे. हे सर्व यथार्थ ज्ञानाशी परिचित नाहीयेत. म्हणून मी तुला ही कथा सांगितली आहे. पहा, धर्मदास ये जग बोराना, कोई न जाणे पद निर्वाणा. निर्वाण म्हणजे मोक्ष मार्ग, पद म्हणजे मार्ग. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. हे चुकून मिसप्रिंट झालंय. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसावो. अब मैं तुमसे कहूँ चताई, त्रिदेवन की उत्पत्ती बाई. होय होय. ह्या तिन्ही देवतांची उत्पत्ती सांगतो मी तुला. ज्याला तू अजर अमर मानत होतास, ह्यांचे कोणी माता पिता नाही. हे सर्वेश्वर आहेत. हे अजर अमर आहेत. आता तुला दाखवतो, ऐकवतो तिन्ही देवतांची उत्पत्ती. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ती भाई. कुछ संक्षेप कहूँ गहुराई, सब संशय तुमरे मिट जाई. भरम गए जग वेद पुराना, आदि राम का वेद न जाण्या. राम राम सब जगत बखाणे, आदि राम कोई बिरला जाणे. आदि राम म्हणजे सनातन परमात्मा. इथे यांनी नाम छापलंय, ते मिसप्रिंट आहे. तर राम राम सगळे म्हणतात, पण त्या आदि रामाला, त्या सनातन परमात्म्याला कोणी जाणत नाही. बघा, आता जी कथा सांगणार आहे, ज्ञानी सुने तो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. विद्वान पुरुष सर्व प्रमाणांना बघतील, लगेच स्वीकार करतील, आणि जे मूर्ख असतील किंवा जे मुद्दाम ईर्षेपोटी स्वीकार करणार नाहीत, तर त्यांची इथे गोष्टच नाहीये. जे बुद्धिमान आहेत ते ह्या ज्ञानाला लगेच हृदयाशी कवटाळतील. ओहो, सारे पुरावे. आणि परमात्मा म्हणतात, जानबूझ साची तजय और करे झूठ तेने, और ताकी संगत है प्रभु स्वप्ने में भी ना दे. असा दुष्ट समोर पुरावा बघूनही आणि तरी नखरे करतो. तर जानबूझ साची तजय और करे झूठ तेने, तो ताकी संगत है प्रभु कहते स्वप्ने भी में ना दे. असा दुष्ट व्यक्ती कधी ना भेटो. असा व्यक्ती समोर पुरावा आहे तरी मानत नाही. तर इथे परमात्मा म्हणतात, ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. आता काय सांगतायत, माँ अष्टंगी पिता निरंजन, माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. होय होय. सांगतायत, आधी त्या ज्योती निरंजनाची उत्पत्ती केली होती अंड्यातून, आणि नंतर दुर्गा बनवली होती, उत्पत्ती केली होती. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. दुर्गेच्या त्या स्वरूपावर आसक्त होऊन
ह्या काळाने ही चूक केली. कामदेव धर्मराय सताए, देवी को तुरंत धर खाए. त्याच्यामध्ये विषय वासना प्रबळ झाली. धर्मराय त्या काळाला पण म्हणतात, याने म्हटलं होतं, मी सत्याचं राज्य करेन, मी धर्माचं राज्य करेन. तर तेव्हा त्याला धर्मराय म्हणत असत. आणि जेव्हा त्याने मुलीशी जुलूम केला व त्याला काळ म्हटलं गेलं होतं, आता काय म्हणतायत? माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. कामदेव धर्मराय सताए, हे देवी को तुरंत दर खाए. पेट से देवी करी पुकारी, हे साहेब मेरा मोहे करो उबारी. टेर सुनी सतगुरता आए, अष्टंगी के बंद छडवाए. आता इथे ह्या कबीरपंथीयांनी थोडाफार आपल्या हिशोबाने 19-20 केलंय. इथे लिहिलंय, परमात्म्याने सांगितलं होतं, टेर सुनी तहा हम आए. आणि परमात्म्याला ह्या मूळ ज्ञानाला थोडं लपवायचं होतं. ह्यासाठी त्यांना, कबीरपंथीयांना ते समजलं नाही. हे कबीरजींना तर सद्गुरू मानत होते आणि सत्पुरुषाला निराकार म्हणतात. ह्या दोघांना वेगवेगळं मानतात. तर ह्यांना ज्ञान नव्हतं. आता काय म्हणतायत? धर्मराय को हिकमत कीना, ह्या काळाने नखरे खासे भग कर लीना. दुर्गेला नखांच्या द्वारे स्त्री इंद्रिये लावली. धर्मराय करे भोग विलासा, माया को रही तब आसा. म्हणजे अष्टांगी प्रेग्नंट झाली. 3 पुत्र अष्टांगी जाए, जाये म्हणजे उत्पन्न केले. आणि ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. होय होय. 3 पुत्र अष्टांगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. 3 देव विस्तार चलावे, इनमें ये जग धोखा खावे. पुरुष गम कैसे कोई पावे, काल निरंजन जग भरमावे. पुरुष म्हणजे परमात्मा, सत्पुरुष. गम म्हणजे त्याची माहिती. कैसे कोई पावे, हा काळ सगळ्यांना भ्रमित ठेवतो अज्ञानाद्वारे. पुरुष गम कैसे कोई पावे, काल निरंजन जग भरमावे. 3 लोक अपने सुत दीना, सुन निरंजन बसा लीना. होय होय. 3 लोक आपल्या पुत्रांना देऊन सुन्न शिखरावर हा स्वतः वास करतो. अलख निरंजन सुन ठिकाणा, ब्रह्मा विष्णु शिव भेद न जाण्या. 3 देव सो उसको धावे, निरंजन का वे पार न पावे. अलख निरंजन बड़ा बटपारा, 3 लोक जीव करे आहारा. ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाए पुन दूर उड़ाए. 3 के सुत हैं तीनों देवा, अंदर जीव करत हैं सेवा. होय होय. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात, हे तत्वज्ञानहीन अंध प्राणी ह्या काळाचे पुत्र ब्रह्मा विष्णू महेशांची पूजा करतात. तिनके सुत हैं ये तीनों देवा, ये अंदर जीव करत हैं सेवा. ह्या काळाच्या पुत्रांना अजर आणि अमर मानून त्यांच्यावरच आश्रित राहिले. आणि परमात्मा म्हणत असत, 3 देव की जो करते भक्ती, उनकी कदे ना होवे मुक्ती. तर तेव्हा एवढा विरोध झाला होता भगवानाला. परमात्म्यावर जे जुलूम केले होते ह्या दुष्टांनी. आज काळीच तुटते ती कथा कधीतरी सांगेन तुम्हाला हळूहळू. आधी दासाची इच्छा आहे की तुम्हाला ज्ञानाने परिपूर्ण करावे, मग त्यानंतर तुम्ही सर्व गोष्टींना ज्या पण दास मुखाने सांगेल त्या सर्व खऱ्या मानाल आणि त्या सत्यच असतील. तिनके सुत हैं तीनों देवा, ये अंदर जीव करत हैं सेवा. सेवा म्हणजे पूजा. ह्यांचे 3 म्हणजे त्या दोघांचे, काळ व दुर्गेचे पुत्र आहेत हे 3 देव. आणि हे तत्वज्ञानहीन प्राणी त्यांची पूजा करतात. अकाल पुरुष का हो नहीं चीन्या, काल पाए सभी गए लीन्या. 3 देव और असुर अवतारा, ताको भजय सकल संसारा. ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांचेच अवतार राम व कृष्णाला हा सारा संसार त्यांनाच भजतो, त्यांचीच पूजा करतो. 3 गुणों का यह विस्तारा, धर्मदास मैं कहूँ पुकारा. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार.
कहे कबीर निज नाम बिन कैसे उतर पार। आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने एक वचन इथे सांगितलंय, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारी, कहे कबीर निज नाम बिन कैसे उतरो पार। हे तीन गुण काय आहेत? हे तीन गुण कोण आहेत? रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमोगुण शिवजी. आणि यांना परमात्म्याला, कबीर साहेबांना अशिक्षित म्हणत होते, शूद्र म्हणत होते. हा धाणक विणकर हा काय जाणणार सद्ग्रंथांच्या गूढ रहस्यांना? आता परमात्म्याने ते अमृत वचन सांगून ठेवलेत. एवढे गूढ शब्द बोलला आहे, ते नकली नाही समजू शकलेत त्या परमात्म्याच्या गूढ रहस्यांना. आणि परमात्मा साऱ्या गूढ रहस्यांशी परिचित होते. हे बघा मार्कंडेय पुराण, हे बघा मार्कंडेय पुराण, ह्याच आणि गीता प्रेस गोरखपूर. तर असा आहे समजा की एक ऑथेंटिक रेकॉर्ड हिंदू धर्मासाठी. हे मार्कंडेय पुराण सचित्र मोठा टाईप, केवळ हिंदी, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. ह्याच्या 123व्या पानावर घेऊन जाऊया तुम्हाला. 122. तर इथे आहे संक्षिप्त मार्कंडेय पुराण. इथून सुरू होते. मार्कंडेयजी म्हणतात, मार्कंडेयजी म्हणाले, मुनी, आता इथे येऊया ह्याच्या बिलकुल समोर. रजोगुणप्रधान, आय हाय, रजोगुणप्रधान ब्रह्मा आणि तमोगुणप्रधान रुद्र आणि सत्प्रधान विश्वपालक विष्णू आहे. हेच तीन देवता आहेत आणि हेच तीन गुण आहेत. आय हाय, अजून थोडं पक्क करून देतो. हे बघा, हे आहे श्रीमद देवी भागवत, हिंदी टीकासहित भाग 1. हे कुठून? ह्याच्यात संस्कृत पण सोबत आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट ही की संस्कृत पण सोबत आहे आणि हिंदी अनुवाद पण आहे. अथ श्रीदेवी भागवतम सभाष टीकम समहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई. हा त्याचा 3रा स्कंद आहे. हे आहे अथ श्री मद्देवी भागवते भाषा टीकायुते तृतीय स्कंद प्रारंभ्यते. 3रा स्कंद सुरू होतो. हे 11वे पान आहे आणि हा 5वा अध्याय आहे. ह्याचा 8वा श्लोक आहे. भगवान शंकर आपली माता दुर्गेला म्हणतात, हे माता, जर आमच्यावर कायम तू दयायुक्त आहेस तर आम्हाला म्हणजे मला तमोगुणात कशा प्रकारे प्रधान बनवलंय आणि ब्रह्मा रजोगुण आणि हरी सत्वगुण युक्त केले आहेत, आम्हाला का युक्त केलं आहेस? आणि इथे संस्कृत पण बघूया. यदी दयार्द्रमना, हा 7वा संपला आणि 8वा प्रारंभ होतो. यदी दयार्द्रमना न सदांबिके कथमहम विहितश्च. ओहो, मला का बनवलंस तमोगुण? मला तमोगुण का बनवलंस? आणि कमळातून उत्पन्न होणाऱ्या ब्रह्माला रजोगुण संभव का उत्पन्न केलंस? आणि सुवितः किमु सत्वगुणो हरी, आणि विष्णूजींना पण सत्वगुण का बनवलेत? इति सिद्धम रजगुण ब्रह्मा सत्वगुण विष्णू तमोगुण शिवजी आहे. पुण्यात्म्यांनो, आता तर तुम्हाला परमेश्वर कबीर साहेबांच्या वाणीशी प्रमाणित केलं आणि नंतर परमेश्वराने आपल्याशी परिचित केलं होतं आदरणीय गरीबदास साहेबजींना. तर त्या परमेश्वराच्या प्रिय आत्मा गरीबदासजींनी परमात्म्यापासून प्राप्त ज्ञानाला कशा प्रकारे सांगितले बघा. काय सांगतायत? ब्रह्मा विष्णु महेश्वर माया और धर्मराया कहिए, इन पांचों मिल पर पंच बनाया, वाणी हमरी लहिए. आता गरीबदासजी म्हणतात की ब्रह्मा विष्णू, जसे गीता अध्याय नंबर 14 आणि श्लोक नंबर 3 पासून 5 मध्ये स्पष्ट केलंय. 5 मध्ये विशेषतः म्हटलंय की अर्जुन, ह्या मायेपासून उत्पन्न तिन्ही गुण, दुर्गेपासून उत्पन्न रजगुण ब्रह्मा सद्गुण विष्णू तमगुण शिवजी, हे जीवांना इथे कर्माच्या बंधनात बांधून ठेवतात. हे त्यांना फसवण्याचे मूळ कारण आहे.
हे बघा, आता तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेतून प्रमाणित करतो. ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती ही श्रीमद भगवद्गीता आणि गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. जयदयाल गोयंका याचे अनुवादक आहेत. हा अध्याय नंबर 14चा श्लोक नंबर 3 ते 5 सांगतो तुम्हाला. हे 3 ह्याच्यात काय सांगितलं की अर्जुन, माझी हे महत ब्रह्मरूप मूल प्रकृती. आता तुम्हाला दासाने श्रीमद देवी भागवताच्या 3ऱ्या स्कंदात विष्णूजी म्हणतात आपल्या आईला दुर्गेला की तू शुद्ध स्वरूप आहेस आणि हा सारा संसार तुझ्यापासून उद्भाषित होतोय. मी ब्रह्मा आणि शंकर तुझ्या कृपेने विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होतो आणि आपणच पूर्ण प्रकृती आहात. आणि ह्याच्यात रुद्रसंहिता शिवपुराणात आपल्याला दाखवलं होतं काल की त्या सदाशिव काळरूपी ब्रह्मने आपल्याच विग्रहाने ती सृष्टी काढली, दुर्गा काढली व तिला प्रकृतीही म्हणतात. आधी तर हे दाखवतो तुम्हाला. बघा, आता 14व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात हा काय सांगतो की अर्जुन, हा काळ बोलतोय, ब्रह्म माझी ही मूळ प्रकृती सर्व संपूर्ण भूतांच्या म्हणजे प्राण्यांच्या योनी म्हणजे गर्भाधान स्थान आहे. आणि मी काळ ब्रह्म त्या योनीत गर्भ म्हणजे चेतन समुदाय गर्भाची स्थापना करतो आणि तत् म्हणजे त्याच्या सहयोगाने सर्व प्राण्यांची भूत म्हणजे प्राण्यांची उत्पत्ती होते. 4थ्यात काय सांगितलंय, हे अर्जुन, ही नाना प्रकारची सर्व योनीत जितक्या पण मूर्ती म्हणजे शरीरधारी प्राणी आहेत उत्पन्न होतात. प्रकृती म्हणजे दुर्गा तर त्याची गर्भधारणा करणारी माता आहे आणि मी बीज स्थापन करणारा पिता आहे. पुढे बघा 5व्यात, हे अर्जुन, सत्वगुण रजोगुण व तमोगुण, सत्वगुण विष्णू, रजगुण ब्रह्मा, तमोगुण शिवजी हे प्रकृतीपासून उत्पन्न दुर्गेपासून उत्पन्न आणि तिन्ही गुण रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी अविनाशी जीवात्म्याला शरीरात अडकवून ठेवतात, बांधून ठेवतात कर्मानुसार. आता ह्याने तर हे खापर फोडलं ह्या ब्रह्मा विष्णू महेशांवर की हे बांधून ठेवतात. आता हे महापुरुष काय म्हणतात, भगवान काय म्हणतात परमात्म्यापासून प्राप्त ज्ञानाने. आता गरीबदासजी काय म्हणतात, ब्रह्मा विष्णु महेश्वर माया और धर्मराया कहिए. काय म्हणतायत की ब्रह्मा विष्णू एकटे दोषी नाहीयेत. हा धर्मराय म्हणजे काळ आणि ही दुर्गा ह्या पाचांनी मिळून तुम्हाला अडकवून ठेवलंय. एकट्या याने ब्रह्मा विष्णू महेशांना दोषी बनवलंय. आता काय सांगतायत, ब्रह्मा विष्णु महेश्वर माया और धर्मराया कहिए, इन पांचों मिल परपंच बनाया, वाणी हमरी लहिए. आम्ही जे सांगतोय ते खूप लक्ष देऊन ऐका आणि यावर खूप विचार करा. ह्या 5 जणांनी मिळून हा प्रपंच बनवून ठेवलाय, तुम्हाला इथे अडकवून ठेवलंय. ये है खोखापुर की बाजी, बिष्ट बखुंट दगासी साजी, ये कृत्रिम जीव भुलाने बाई, निजगर की तो खबर न पाई. आपल्या स्वतःच्या घराचा तर हा पत्ताही लागू देत नाही, असा दुष्ट आहे हा काळ. 1.25 लाख उपजे नित हंसा और 1 लाख विनसे नित अंसा. 1.25 लाख उत्पन्न करतो आणि 1 लाखांना रोज खातो. उत्पत्ति खपती अपरले फेरी, हर्ष शोक जोरा जम जेरी. आता काय सांगतायत परमात्मा, माया आद निरंजन बाई, अपने जाए आपे खाई. आता पुण्यात्म्यांनो, आपण ह्या ज्ञानाशी परिचित व्हाल, तुमचा आत्मा गदगदून जाईल. अरे तुझा गजब झाला, कुठे अडकलो होतो.
आणि काय आपण ज्ञान घेऊन बसलो होतो, आता काय सांगतायत महापुरुष? माया आद निरंजन बाई, ये अपने जाए आपे खाई. ज्योती निरंजन आणि ही दुर्गा स्वतःच निर्माण करतात आणि स्वतःच खातात सर्वांना. आता दुर्गा खात नाही, त्याला सहकार्य करते. आता ती विवश झाली आहे. आपल्या पाप कर्मांमुळे आम्ही त्याचे पराधीन होतो आणि त्याने दुर्गेला एवढं घाबरवून ठेवलंय की तू माझं रहस्य कोणाला सांगणार नाहीस, नाहीतर तुझी खैर नाही. तिने या भीतीमुळे ब्रह्मा विष्णू महेश यांनाही काळाचा उल्लेख नाही केला. हे तर परमात्म्याने येऊन यांचं भांडं फोडलं, त्याला बेनकाब केलं की काय सोंग आहे, काय आहे हा ज्याला भगवान मानत होतात तुम्ही. सोन शिखरम धर्म अन्यायी, ओय होय, सोन शिखरम यो धर्म काळ अन्यायी, और जिन शक्ती डायण मैल पठाई. काळाने सांगितलं होतं की दुर्गा, माझं रहस्य कोणाला सांगू नकोस. मी आजपासून प्रतिज्ञा करतो की मी माझ्या वास्तविक रूपात कोणाच्या समोर येणार नाही आणि तू माझं रहस्य जपून ठेव आणि साऱ्या ब्रह्मांडांचं तू संचालन कर. तेव्हा ती म्हणाली होती की एका बाजूला मी स्त्री एवढ्या मोठ्या विभागाला कशी सांभाळेन, तू का असा जुलूम करतो आहेस, तू माझ्याबरोबर पण नाही राहतेस. तेव्हा तो म्हणाला होता की मी कामं तर सगळी करेन, तुला निमित्त मात्र करेन, गुप्त रूपाने मी सगळी कामं करेन, तू चिंता नको करूस. तर काय सांगतायत? सोन शिखर में धर्म अन्यायी, हा काळ अन्यायी, जिन शक्ती डायण मैल पठाई. आता दुर्गेला म्हणतायत की तिने पण ह्याला मदत केली. विवश होऊन त्याला ही खाली पाठवते. लाख गरा से नित उठ दूती, ये माया आद तकत की कूती. 1.25 लाख घड़िये नित भांडे, अंसा उत्पत्ति पर ले डांडे. 1.25 लाख तर उत्पन्न करतो डेली आणि 1 लाखांना मारून टाकतो. म्हणतात हे हंस, हे सर्व जीवात्मे प्रिय आत्मे ईश्वराचे जन्म आणि मरणाच्या ह्या शिक्षेने दंडित करून ठेवलेत. 1.25 लाख घड़िये नित भांडे. ह्या शरीराला भांड म्हटले, बर्तन म्हटले, त्याला आवरण पण म्हणतात. तर म्हणतात की 1.25 लाख ही भांडी ही शरीर बनवली जातात माणसाची डेली आणि 1.25 लाख मारली जातात. 1.25 लाख घड़िये नित भांडे, हंसा उत्पत्ति पर ले डांडे. ये तीनों चेला बटपारी, सर्जे पुरुषा सर्जी नारी. ये खोखापुर में जीव भुलाने, सोपन बिस्त बैकुंठ बनाए. खोखापुर में जीव भुलाए, सोपन बिस्त बैकुंठ बनाए. ये है अरहट का कुआ लोई, यागड़ बंधा है सब कोई. कीड़ी कुंजर और अवतारा, हरहट डोर बंधे कई बारा. ये कोटिक करता फिरता देखा, हरहट डोर कहूँ सुन लेखा. ये चतुर्भुजी भगवान कहावे, हरहट डोर बंधे सब आवे. आता इथे काय सांगायचंय आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्म्याला? ब्रह्मा विष्णु महेश्वर माया और धर्मराया कहिए. इन 500 मिल पर पंच बनाया, वाणी हमरी लहिए. इन 500 मिल जीव अटकाए, हम युगन युगन आण छुटाए. गरीबदास साहेबजी सांगतात, भगवान कबीर साहेब म्हणतात की ह्या 5 मिळून जीवांना अडकवून ठेवलंय आणि आम्ही युगायुगात येऊन आणि ह्या जीवांना सोडवलं आणि सतलोकात घेऊन गेलो. बंदी छोड़ हमारा नामम, अगर अमर है अस्थिर ठामम. पीर पैगंबर कुतुब ओलिया, सुर नर मुनि जन ज्ञानी. होय होय. पीर पैगंबर कुतुब ओलिया, सुर नर मुनि जन ज्ञानी. एत्या को तोरा ना पाया, जमके बंदे प्राणी. पुण्यात्म्यांनो, जेव्हा दासाने परमात्म्याची वाणी वाचली होती की सुर नर मुनि जन 33 करोड़ी, ये बंदे सभी काल की डोरी. तेव्हा दासाला पण विश्वास नव्हता वाटला की हे इतके देवता ब्रह्मा विष्णू महेश ऋषीमुनी काय ह्यांना पण रस्ता नाही सापडला. काय म्हणतायत गरीबदासजी? पीर पैगंबर और कुतुब ओलिया और सुरनर मुनिजन ज्ञानी. हे विद्वान पुरुष महर्षी,
ह्यांना तो मार्ग नाही सापडला. हे काळाचे बांधलेले प्राणी आहेत, ते काळाच्याच जाळ्यात राहिले. अमर करूं सतलोक पठाऊं, ताते बंदी छोड़ कहाऊं. आता कबीर साहेब म्हणायचे, मी अमर करीन आणि इथून तुम्हाला काळाच्या जाळ्यातून सोडवेन. म्हणून मी बंदी छोड म्हटला जातो, म्हणजे काळाच्या बंधनातून सोडवणारा. आता पुण्यात्म्यांनो, हा एवढा मोठा चॅप्टर आहे. जसंही गरीबदास साहेबजींनी सांगितलं होतं की सुन शिखर में धर्म अन्यायी, जिन शक्ती डायण मैल पठाई. आता बघा, हे लघुचित्र, हे एक ब्रह्मांडाचं चित्र आहे जिथे हा काळ राहतो. हे बघा, हे सारे, हे ब्रह्मांडातही ही अशी व्यवस्था आहे. तुम्हाला सांगितली, खालची ही 7, हे पाताळ, रसातळ, सुतल, तलातल, महातल आणि हा पृथ्वी लोक, ब्रह्माजींचा लोक, विष्णूजींचा लोक, शिवजींचा लोक, विष्णूजींचा लोक, आणि हा कॉमन स्वर्ग आहे. स्वर्ग व नरक एकत्रच आहेत. आणि हा इंद्राचा लोक, हा धर्मराजाचा लोक, हे आहे, ह्याला महास्वर्ग म्हणतात. हा एवढा महास्वर्ग आहे. हा सारा एक ब्रह्मलोक म्हटला जातो एवढा. ही त्याच्यात वेगळी व्यवस्था आहे. तर हा काळ इथे राहतो, इथे, आणि ह्याची ही स्वतंत्र व्यवस्था आहे, वेगळी. इथे कोणी नाही जाऊ शकत. ह्या दुर्गेला त्याने इथे एक स्वतंत्र द्वीप दिलाय. इथे ती इथे राहते. त्याची इच्छा झाली तर तो तिला वर घेतो, नाहीतर मग परत खाली आणून सोडतो. ही इथे आपल्या वेगळ्या द्वीपावर राहून या सगळ्यांची, या पूर्ण ब्रह्मांडाची देखरेख करते आणि त्याच्या संपर्कात राहते. हा काळ इथे राहतो वर, आणि त्याची ही अशी 21 ब्रह्मांड आहेत. ही बघा, हे जे तुम्ही एक ब्रह्मांड पाहिलं होतं, आता हे समजा हा एक चेंडू जो आहे, एक ब्रह्मांड आहे. असे ह्याने 5 ब्रह्मांडांना एका स्थानात ठेवले, ज्याला महाब्रह्मांड बनवलं आहे. तर अशा 4 ब्रह्मांडात 20 ब्रह्मांडांना ठेवले. त्याने एक 21वं ब्रह्मांड असं वेगळं बनवलंय. हे पूर्ण बघा एकदा. हे सर्वात वरती हे स्वतंत्र एक ब्रह्मांड आहे. हे तसं बनवण्यासाठी, दाखवण्यासाठी हे वेगळं दाखवलं, पण ह्याचाही अंडाकृती शेप आहे असा. तर ह्याने इथे एक नकली सतलोक, इथे एक वेगळा ब्लॉक आहे. इथे हे लॉक लावलेलं आहे. प्रत्येक ह्या सर्कलमधून निघायची प्रत्येक भंवरगुफा आहे. प्रत्येकात ह्या एका ब्रह्मांडातून निघायची पण भंवरगुफा आहे. मग ह्या महाब्रह्मांडातून निघायची पण एक भंवरगुफा आहे. आणि ह्या साऱ्यातून निघून इथे प्रवेश करण्याची प्रत्येकात भंवरगुफा आहे. जेव्हा आपण सतलोकात जाऊ आणि 7 शंख ब्रह्मांड या अक्षरपुरुषाचे पार कराल, तिथे पण शेवटी एक भंवरगुफा येईल. या काळाने त्याची जवळजवळ नक्कल केली आहे. तर हा इथे बसलाय सुन्न शिखरावर, सर्वात वर. तर इथे याने नकली सतलोक, नकली अलखलोक, अगम आणि अनामी लोक नकली बनवले आहेत जीवांना भ्रमित करण्यासाठी. आणि इथे एक चांगल्या आत्म्यांमधून 12 आत्मे असे सेफ ठेवतो. त्यांना कलियुगात पाठवतो दूत बनवून ह्या नकली ज्ञानाला पसरवण्यासाठी. जसं दासाने आजच्या सत्संगात सांगितलं होतं सकाळी, की जे पुण्यात्मे भक्ती करून मर्यादेत राहून निघून जातील ते तर गेले सतलोकात. जे राहतील मग त्यांचा काळ दुरुपयोग करेल त्या चांगल्या आत्म्यांचा. पुण्य तर त्या काळातलेच असणार. चांगल्या भक्तीने युक्त चार्ज तर ते आत्ता होतील. आणि मग पूर्ण आयुष्य, असंख्य जन्मांपर्यंत ते आपले कर्म फोडतील, त्या पुण्याला संपवतील. तर ह्या 12 अचिंत भक्तांना तो तिथे ठेवतो. आता कलियुग जेव्हा आलं, ह्याने हे 12 दूत पाठवून दिले आणि त्यांनाच परत पुढे पाठवत राहतो. त्यांची इतकी कमाई आहे, जसं तुम्ही बघता आहात. हे जे आहेत धनधन सद्गुरू सच्चा सौदा शिरसावाला, आज एक चीफ मिनिस्टरपेक्षाही जास्त सोयी प्राप्त आहेत यांना. आणि यांना कख पण माहिती नाही, काही भक्ती नाही. हा पूर्वजन्मीचा फार संस्कारही प्राणी होता आणि त्याने ह्या काळाने पाठवलं इथे. आता सारं आयुष्य हा खड्डे खोदेल, काहीच भक्ती नाही ह्याच्याकडे, आणि तरी पण ह्याची ऐट राहील. आणि शेवटी त्याला असं वाईट मरण येईल, अशी दुर्गती येईल, अशा व्यक्तींची पुढे जाऊन न जाणो कोणत्या योनीत टाकून देईल. तर ह्याच्यात हे 12 भक्त चांगले आत्मे तिथे सिलेक्ट ठेवतो. प्रत्येक ह्याच्यात
आणि मग परत यांना जसं हे 12 इथे पाठवले, त्यांना आळीपाळीने मग जसं राधास्वामी, शिवदयालजी जे होते हे चांगल्या आत्म्यांपैकी होते, त्यानंतर हे बाबा जयमलसिंह सारखे, सावंतसिंह सारखे, मग हे बलुचिस्तानी शाह मस्ताना सारखे, आणि हे आता सच्चा सौदा शिरसावाला सारखे, हे सगळे पुण्यात्मे होते. ह्यांचे पूर्वजन्मांचे पुण्य संग्रहित आहेत. आणि हे सारे आयुष्यात भक्ती तर काहीच नाही यांच्याकडे, काय खाक करणार हे, आणि तरी हे सुखी दिसतील. आणि सारी यांच्या वचनात पण थोडीफार पॉवर असेल आणि लोक यांच्यावर प्रभावित पण असतील फसवून ठेवण्यासाठी. तर असे हे 12 इथे बघा, हे मग ह्याने 12 अचिंत भक्ताचं निवासस्थान हे स्वतंत्र बनवलंय. आणि हा इथे राहतो. इथे एक तप्तशिला आहे. त्या तप्तशिलेवर 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना त्यांच्या सूक्ष्म शरीरांना भाजतो. आणि इथे ह्याचं स्वतःचं निजस्थान आहे. ही गुफा आहे पुढे ह्या अक्षरपुरुषाच्या लोकात जाण्याची. हे बघा, हे इथे. आणि ही ती 21 ब्रह्मांड आहेत. ही इथे बस इतकी. आणि ह्याच्यातून निघून ह्याच्यातून ही 7 शंख ब्रह्मांड आहेत ना, ही क्षरपुरुषाची 21, ही 7 शंख ब्रह्मांड आहेत अक्षरपुरुषाची, परब्रह्म ज्याला म्हणतात, हे इथलं एवढं मोठं. तर ह्याच्यात इथे हे आहे 21वं ब्रह्मांड यांचं. ह्यातून पुढे जाण्याचा रस्ता आहे जो सतलोकात जातो. आता हा मोठावाला घेऊ आपण. आता हे 21वं ब्रह्मांड आहे. हे पूर्ण ब्रह्मांड बघा 21. तर आता तो इथे बसलाय. इथे एक रस्ता आहे. हे 11वं द्वार आहे. हे 11वं द्वार. आणि ह्या 11व्या द्वाराला याने स्वतः अडवून ठेवलंय. इथे बसलाय तो. कोणीही प्राणी इथून जाऊ नाही शकत. इथून तोच जाऊ शकतो ज्याला कबीर परमेश्वर घेऊन जातील. आणि परमात्मा तिथे जाताच काळ त्या द्वाराला स्वतः अडवून बसलाय. जेव्हा इथून आपण जाऊ भक्ती ह्या भगवानांच्या मंत्राच्या आधाराने, तर त्याचं डोकं झुकतं असं आपोआप. आणि त्याच्या डोक्यावर पाय ठेवून आणि तेव्हा आपण ह्या अक्षरपुरुषाच्या लोकामध्ये प्रवेश करतो. इथे काळाने हे ते 11वं द्वार आहे. आणि ते हे आता इथे घेऊ पूर्ण ब्रह्मांड. ही 21 ब्रह्मांड काळाची आहेत, ब्रह्मची. आणि हे आहे 11वं द्वार. ह्याच्यात प्रवेश केला. ही अक्षरपुरुषाची 7 शंख ब्रह्मांड आहेत. ही छोटी 7 शंख ब्रह्मांड. आणि हे आहे ते 12वं द्वार. हे आहे 12वं द्वार. इथून प्रवेश पार करून मग आपण इथे सतलोकात परमात्म्याच्या चरणी पोहोचू. आणि ही असंख्य ब्रह्मांड आहेत परमात्म्याची, असंख्य. हे तर थोडंसं क्षेत्र असं त्याचं, हे थोडंसं क्षेत्र आहे त्याचं बस, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषाचं दोघांचं मिळून. आणि ह्या असंख्य ब्रह्मांडांचा हा मालक, हा पूर्ण ब्रह्म सत्यपुरुष आहे. तर हे 12वं द्वार पार करून आपण सतलोकात प्रवेश करू. आता तुम्ही बघितलं की परमात्म्याने सांगितलं की ह्या ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती कशी झाली. आणि आता थोडीशी हिंट ह्या पुराणातून द्यावी लागेल म्हणजे तुमचा विश्वास दृढ होईल. पुण्यात्म्यांनो, जर ह्या जीवनात तुम्हाला काही विशेष काम असेल तर ते हे आहे, परमात्म्याला समजणं, जाणणं आणि मोक्ष प्राप्त करणं. जेव्हा भगवान तुम्हाला मिळाला, सत्साधना तुम्ही करता, तर तुमचे जे भौतिक लाभ आहेत ते तर इच्छा नसली तरी तुम्हाला मिळतील. परमात्मा तुम्हाला सारी सुख पण देईल. तुम्ही भक्ती करावी म्हणून जसं आपण आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी किती सोयी देतो, आपण स्वतः मजुरी करतो आणि मुलांना छान ड्रेस देतो, त्यांना गाडीतून पाठवतो आणि 15-20 वर्षांपर्यंत मुलांनी शिकावं व आपलं कल्याण करावं. तर या परमात्म्याने तुम्हाला हा पेहराव जो दिलाय मनुष्याचा, तो विद्यार्थ्याचा आहे. तुम्ही विद्यार्थी आहात. आणि जेव्हा तुम्ही योग्य विद्या शिकून घ्याल, परमात्म्याच्या अनुकूल चालाल, तेव्हा तुम्हाला साऱ्या सुविधा ऑटोमॅटिकली मिळतील. तुमच्या घरात सुख, आपल्या शरीराला सुख, तुमच्या सगळ्या संकटांचं निवारण करेल भगवान. तेव्हा तुम्ही भक्ती करू शकाल. तर ह्यासाठी तुम्हाला आपला वेळ काढावा लागेल. हे बघा, हे श्री शिवपुराण, सचित्र मोठा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित.
ह्याचे कोण आहेत? संपादक हनुमान प्रसाद पोद्दार. हे प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाताचं संस्थान. आता इथे बघा, ह्या 98-99 पानावर आपण वाचूया रुद्रसंहिता, संक्षिप्त शिवपुराण. आणि हा 98वर इथे खालून 5वा अध्याय आहे. आपला पुत्र नारदाची ही गोष्ट ऐकून लोक पितामह ब्रह्मा तिथे अशा प्रकारे बोलले. आता 99वर आलो आपण. ब्रह्माजी म्हणाले, ब्रह्मन, देव शिरोमणी, तुम्ही सदा सर्व जगाच्या उपकारात मग्न असता. तू लोकांच्या हिताच्या इच्छेने ही खूप छान गोष्ट विचारली आहेस. आता नारदांनी काय विचारलं होतं की पिताजी, आपले पिता ब्रह्माला की मला सृष्टीरचना ऐकवा. आता असा लागला सृष्टीरचना ऐकवायला. बघा, ज्यावेळी समस्त चराचर जगत नष्ट झालं होतं, सगळीकडे केवळ अंधकार ही अंधकारच होता, ना सूर्य होते ना चंद्रमा इत्यादी इत्यादी, त्यावेळी तत् सतब्रह्म ह्या श्रुतीमध्ये जे सत सांगितलं जातं एक मात्र तेच शेष होतं. ठीक आहे. आता हे बघा काय फेका मारतोय आहे. कारण की पुण्यात्म्यांनो, हे 100व्या पानावर आलो. तुम्हाला थोडीशी हिंट देतो की परमात्मा जेव्हा पहिल्यांदा सत्ययुगात आले होते, ह्या तिघांना भेटले होते, ब्रह्माजींना, विष्णूजींना आणि शिवजींना. ह्यांनी मालकांकडून ज्ञान एका संत रूपात, ऋषी रूपात, आणि त्यांनी ते ज्ञान ऐकलं होतं परमात्म्याकडून. आता ब्रह्माजी परमात्म्याच्या ज्ञानामध्ये काही आपली अटकळबाजी करून कशी सृष्टीरचना ऐकवतायत पहा. ज्या परब्रह्मच्या विषयात ज्ञान आणि अज्ञानाने युक्त पूर्ण मुक्तीद्वारा अशा प्रकारे विकल्प केले जातात, त्याने काही काळानंतर द्वितीयाची इच्छा प्रकट केली. त्याच्यात एकापासून अनेक व्हायची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्या निराकार परमात्म्याने आपल्या लीलाशक्तीने आपल्यासाठी एका मूर्तीची कल्पना केली. आता हा काय दिशाभूल करतोय? असं म्हणतो तसं तर परमात्मा निराकार आहे, तो हा ब्रह्मला निराकार म्हणतो आणि म्हणतात मग तो सदाशिवच्या रूपात आला. तो सदाशिव कोण आहे बघा यांचा. आता हे म्हणतात जो मूर्तीरहित परब्रह्म आहे त्याची मूर्ती भगवान सदाशिव आहे. हे काळाला सदाशिव म्हणतात. पुढे क्लिअर पण होईल. अर्वाचीन आणि प्राचीन विद्वान त्यालाच ईश्वर म्हणतात. त्यावेळी एकाकी राहून स्वेच्छेनुसार विहार करणाऱ्या सदाशिवने आपल्या विग्रहाने एक स्वरूपभूता शक्तीची सृष्टी केली, जी त्याच्या श्रीअंगापासून कधीही वेगळी होणार नव्हती. आता हे काय म्हणतात ब्रह्माजी? आपल्या विग्रहाने, त्या काळरूपी ब्रह्मने, सदाशिवने आपल्या शरीरातून एक स्त्री उत्पन्न केली, जी त्याच्या श्रीअंगापासून कधी वेगळी होणारी नव्हती, वेगळी करून दिली. हे बघा, आपल्या विग्रहाने स्वतःच एक स्वरूपभूता शक्तीची सृष्टी केली, जी त्याच्या श्रीअंगापासून कधी वेगळी होणारी नव्हती. त्या पराशक्तीला प्रधान आणि प्रकृती आहे, गुणवती माया प्रकृती पण म्हणतात त्या दुर्गेला. बुद्धितत्वाची जननी आणि विकाररहित सांगितली आहे. ती शक्ती अंबिका आहे, दुर्गा म्हटली गेली आहे. तिला प्रकृती, हे लक्षात ठेवा, दुर्गाला प्रकृती पण म्हणतात, जे गीतेत तुम्हाला दाखवलं होतं. आता तुम्हाला श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 14 श्लोक 3 ते 5 मध्ये 3, 4, 5 मधून स्पष्ट केलं होतं की काळ म्हणतो की ही प्रकृती तर सगळ्यांची आई समजा आणि मी सगळ्यांचा पिता. मी तिच्यात बीज स्थापना करतो, ज्याने सर्वांची उत्पत्ती होते. आणि प्रकृतीपासून उत्पन्न हे तिन्ही गुण, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी, हे सगळ्या जीवात्म्यांना कर्मानुसार बांधून ठेवतात. आणि परमात्म्याने काय सांगितलं की नाही, हे 3 नाही, हे 5ही मिळून बांधून आहेत तुम्हाला. आणि आपण ह्या 5 जीव अडकवून युगानुयुगे आपण येत राहिलो. आता पहा, तिला प्रकृती सर्वेश्वरी त्रिदेव जननी आहे, 3ही देवतांना जन्म देणारी, त्यांची माता, नित्या आणि मूल कारण पण म्हणतात. सदाशिवने प्रकट केलेल्या त्या शक्तीच्या 8 भुजा आहेत. झालं ना स्पष्ट? 8 भुजा आहेत. हे बघा, 8 भुजा ही आहे ती दुर्गा.
ह्याच्यात तर खूप लावलेल्या दिसत आहेत. घरच्या भुजा कितीही आणू देत, पण आहेत तिच्या 8च आहेत. यांना कखही माहिती नाही. जसं कोणाला 20 तोंड लावली, कोणाला 50 लावली. ती अष्टांगी आहे. सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. 8 भुजा आहेत. आता बघा, ह्या शक्तीच्या 8 भुजा आहेत. नाना प्रकारचे आभूषण तिच्या श्रीअंगांची शोभा वाढवतात. ती देवी नाना प्रकारच्या गतीने संपन्न आहे आणि ती अनेक प्रकारची अस्त्रशस्त्र धारण करते. एकाकिनी असूनही ती माया संयोगाने अनेक होऊन जाते. तो जो सदाशिव आहे त्याला परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू आणि महेश्वर म्हणतात. हे बघा, इथे आलो आपण 101 पानावर, रुद्रसंहिता. आता ह्या शिव सदाशिव ह्या काळाचा महिमा सांगतोय ब्रह्माजी. तो आपल्या सर्वांगाला भस्म लावून असतो. त्या काळरूपी ब्रह्मने, होय होय आलं ना स्पष्ट, हा काळरूपी ब्रह्म म्हणा, सदाशिव म्हणा, ब्रह्मा विष्णू महेशांचा पिता म्हणा, दुर्गेचा पती म्हणा, त्या काळरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीच्या 7 नाथ नाही, हे चुकीचं प्रिंट आहे, शिवलोक नामक क्षेत्राची निर्मिती केली. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. पुढे बघा, ते प्रिया आणि जो सर्वांवर विराजमान आहे ते प्रिया आणि प्रियतम, शक्ती आणि शिव, होय होय दुर्गा आणि हा काळ जो परमानंद स्वरूप आहे त्या मनोरम क्षेत्रात नित्य निवास करतात. काशीपुरी ही परमानंद रूपिणी आहे. मुनी शिव आणि शिवाने म्हणजे काळ आणि दुर्गाने प्रलय काळातही त्या क्षेत्राला आपल्या सानिध्यातून मुक्त केलं नाही. देवर्षी ब्रह्माजी म्हणतात, एकदा त्या आनंदवनात रमताना शिवा आणि शिवच्या मनात ही इच्छा झाली की कोण्या दुसऱ्या पुरुषाची पण सृष्टी केली पाहिजे. आता यांनी संतान उत्पत्तीचा विचार केला आणि मग त्यांनी संतान उत्पत्ती कर्म केले, ज्याने त्यांना 2 पुत्र तर इथे सिद्ध केले, ब्रह्मा आणि विष्णू. बघा, सृष्टी करायला पाहिजे ज्याच्यावर या सृष्टी संचलनाचा महान भार ठेवून आपण दोघं केवळ काशीत राहून इच्छेनुसार विहरू आणि निर्वाण धारण करू, असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने आपल्या डाव्या भागातील 10व्या अंगावर अमृत मळले. मग तर तिथून एक पुरुष प्रकट झाला. आता बघा, त्यांची अक्कल बघा ब्रह्माची. आता शक्ती आणि शिव, त्या दुर्गेची काय आवश्यकता होती ह्यात? आपल्याबरोबर हा काय गोंधळ होता? ही मूर्ख निरर्थक बडबड आहे ही. हे बघा, आता काय तिथून एक पुरुष प्रकट झाला. त्याचं नाव काय ठेवले बघा. शिव म्हणाला, वत्सा बाळा, व्यापक असल्या कारणाने तुझं नाव विष्णू विख्यात झालं. आता इथे हा 6वा अध्याय संपला. आता 7व्यात काय म्हटलंय? ब्रह्मा म्हणतो, देवर्षी, जसं विष्णूची उत्पत्ती केली दुर्गा व काळ यांनी मिळून, तत्पश्चात कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवने त्या काळरूपी ब्रह्मने पूर्ववत प्रयत्न करून मला आपल्या डाव्या अंगातून उत्पन्न केलं. होय होय. आता पुण्यात्म्यांनो, आता इथे ब्रह्मा व विष्णूची उत्पत्ती सांगितली. इथे विचलित झाला तो शिवपुराणाचा अनुवाद करता. इथे त्याने गडबड केली. मग म्हणतात ना, चोर चुरावे तोंबडी और गाड्डे पाणी में वो गाड्डे वा उपरावनं सच्चाई छानी ना. कुठपर्यंत लपवणार? आता दाखवतो तुम्हाला. काल पण दाखवलं होतं, आज परत दाखवतो. कारण पुण्यात्म्यांनो, एक सिलॅबस असतो एका क्लासचा. मुलं परत परत टीचर त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा रिवाईज करवून घेतात, त्याचं रिपिटेशन करतात, आवर्तन करतात. तेव्हा कुठे जाऊन ती मुलं त्याच्याशी परिचित होतात. तर दास एक टीचर आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, सौभाग्य आहे तुमचं, तुम्हाला इथे प्रवेश मिळाला. तर त्याला सफल करा. आपण एक रोजीरोटीसाठी आणि 20 वर्षांपर्यंत मुलांना शिकवतो, तेव्हा होऊ शकतं कोणाला मिळेल रोटी, रोजगार नाही मिळणार, बाकी तरी आम्ही त्यातच लागून राहतो. आणि ही तर एक अनमोल व्यर्थ वस्तू. ह्या भक्ती आणि ह्या कमाईचा हे तर निष्फळ जाऊच नाही शकत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? कोकिळाबाई शत्रुघ्न पाटील. आपण कोठून आलात?
मुक्काम पोस्ट साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे. आपला व्यवसाय काय आहे? गृहिणी आहे मी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 18/9/2018. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती करण्या अगोदर देवी देवतांची भक्ती करत होते. कालिकी देवीची भक्ती, व्रत करणे, उपवास करणे, परत गणपतीचं व्रत करणे, एकादशीचं व्रत करणे, महादेवाच्या सोमवारचं व्रत करणे, ऋषी करणे, हरतालिका करणे, सगळे भक्ती करत होते. ते संतोषी मातेचं कडक व्रत करत होते. जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात. महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, मंदिरात जाणे, याच भक्ती साधना आपण करत होतात. मग आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे आलात? संत रामपालजी महाराजांबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्याकडनं अनुग्रह कसा घेतला? संत रामपालजी महाराजांचे अनुग्रहांच्या भक्ती करण्यासाठी माझे भाऊ यांच्या माध्यमाशी मी जुळले. त्यांनी मला ज्ञान समजवलं, सांगितलं. मग काही दिवसांनी मी चॅनलवर 3 महिने सत्संग ऐकला. सत्संग ऐकल्यानंतर ते ज्ञान माझं लक्षात आलं. ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात. शास्त्रानुसार भक्तीमध्ये लाभ, शारीरिक लाभ, आर्थिक लाभ, सगळे कष्ट दूर होतात, दुःख दूर होतात. ते ज्ञान त्यांचं पटलं मला, म्हणून मी संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आणि त्यांनी जी सद्भक्ती आपल्याला दिली, जो गुरुमंत्र आपल्याला जो दिला, त्या गुरुमंत्राच्या जोरावर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? नाम उपदेश घेतल्याबरोबर सुनबाई स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. तिचे 2 वर्षानंतर ती 4 परीक्षा पास झाली, एक्झाम पास झाली. ती आज PSIचं ट्रेनिंग करते. हाही लाभ एक झाला. आणि 2019मध्ये मी खूप आजारी पडले. सतत पोट दुखायचं माझं, सतत पोट दुखायचं. मग आम्ही पोटदुखीच्या डॉक्टरांकडे गेलो नाशिकला. तर त्यांनी आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितलं. सोनोग्राफीमध्ये 4.5 सेंटीमीटर, म्हणजे लिव्हरला 4.5 सेंटीमीटर गाठ दाखवत होते सोनोग्राफीमध्ये. मॅडम मला विचारत होत्या, तुमच्या घराण्यात कोणाला कॅन्सर होता का? हो म्हटलं, माझ्या आईला लिव्हरचा कॅन्सर होता. मग आम्ही टेन्शनमध्ये येऊन गेलो, डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मग परत टेस्ट बाकी होत्या. टेन्शनमध्ये येऊन गेलो. घरी आलो आम्ही. परत दुसऱ्या दिवशी गेलो. पहिल्या दिवशी तर घरी आलो, रात्रभर झोप नाही, टेन्शनमध्ये. असं सांगितल्याबरोबर आम्ही सगळेजण टेन्शनमध्ये येऊन गेलो. सकाळी उठली 4 वाजता. आपले संत रामपालजी महाराजांची भक्ती केली, नित्यनेम केली. परत ते चरण अमृत घेतलं, प्रसाद ग्रहण केला. 6 वाजता आम्ही नाशिकला जायला निघालो. तिथं पोचल्यावर डॉक्टरांनी 10 वाजता माझी अँडोस्कोपी केली. परमात्मा आपले संत रामपालजी महाराजांचं स्मरण चालूच, माझं सतनामचाही जाप चालूच होता. नॉर्मल रिपोर्ट आले अँडोस्कोपीचे. मग नंतर त्यांनी आम्हाला पोटाचं CT स्कॅन करायला सांगितलं. मग CT स्कॅन करायला गेलो आम्ही. CT स्कॅन करतानाही माझं सतनामचा जाप चालूच होता. परमात्मांचं आपलं संत रामपालजी महाराजांचं स्मरण चालूच होतं. CT स्कॅन झाल्यावर ते डॉक्टर विचारले, तुम्हाला काही त्रास होतो का, काही साईड इफेक्ट वगैरे झाला का? म्हटलं काही नाही झाला मला. संत रामपालजी महाराजांच्या दयेने सर्व ठीक व्यवस्थित झालं म्हटलं. CT स्कॅन पाहिलं, रिपोर्ट आले तर नॉर्मल रिपोर्ट आला. ती गाठ 3 सेंटीमीटर फक्त रक्ताची गाठ निघाली. संत रामपालजी महाराजांनी इतकी दया केली, ते गाठही बदलून दिली गुरुजींनी. इतकी दया केली, हा लाभ झाला. जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आलात, त्यांची सद्भक्ती आपण जेव्हा स्वीकारली आणि त्यांनी जो गुरुमंत्र दिला सतनाम, त्या नामाच्या जापामुळे आपल्यावर जे येणारं संकट आहे ते सारलं गेलं आणि आपल्याला जो असाध्य असा रोग होणार होता तो पूर्णपणे दूर झाला आणि आपण एक स्वस्थ लाईफ जगत आहात.
तर मला असं विचारायचं आहे, हा तर एक आपल्याला एक लाभ झालात, परंतु या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अनुभव आलेत का? लाभ झाला आहे. मुलीला पण मुलगा झालाच, 9-9.5 वर्षाने मुलगा झाला. परमात्मांची रमिणी चालू होती, दवाखान्यातच डिलिव्हरी झाली मुलगी. संत रामपालजी महाराजांनी इतकी दया केली ते तेव्हा त्याचा जन्म झाला होता. आणि मुलीची एकदा माळ हरवली, 2 तोळ्याची माळ 1 महिना अगोदर हरवली, पण तिच्या लक्षातच नव्हतं. तिचं लक्षातच आलं नाही ती माळ कुठं ठेवली गेली का काय असं. तर मग मी फक्त सहज असं बोलले, मी म्हटलं संत रामपालजी महाराज दया करतील, म्हटलं तुझी माळ बरोबर सापडेल म्हटलं. तर तिने ते कपाट 3 वेळा पाहिलं, नाही 2 वेळा पाहिलं, तिसऱ्यांदा पहा म्हटलं सापडेल बरोबर म्हटलं, दया करते. मी फोनवरून तिला सांगितलं. तिसऱ्यांदा गेली पाहायला, ते शेवटच्या साडीखाली माळ सापडली तिची 2 तोळ्याची माळ. हाही लाभ झाला आहे. एकदा असं सहज बसून प्रथम नामचा जाप करत होती, भक्ती करत होती मी बसून, कार्डमध्ये वाचून तेव्हाच म्हणजे चालून उपदेश घेतलेला होता मी, 15-1 दिवस झाले असतील. मग परमात्मा मी अलाउड लावलं. अलाउड लावल्यावर मी डास चावत होते. मी गुरुजींना म्हणजे आपले संत रामपालजी महाराजांना एवढंच बोलली, परमात्मा म्हटलं अलाउड चालू असल्यावर सुद्धा डास चावतायत म्हटलं, दया करा म्हटलं, भक्ती कशी करू शकू म्हटलं, आम्ही असं डास चावते डिस्टर्ब होऊन जातो म्हटलं. ते संत रामपालजी महाराजांनी कंटिन्यू 2 दिवस ते म्हणजे बटन बंद करूनही अलाउड चालू राहायचं. मी अलाउड काढून घ्यायची. मग 3ऱ्या दिवशी आपोआप बंद झालं, ते बटन बंद करूनही चालूच राहायचं अलाउड. ते हा चमत्कार केला संत रामपालजी महाराजांनी. मर्यादामध्ये भक्ती केली मी. परमात्मा संत रामपालजी महाराजांनी खूप दया केली आहे. दया के सागर आहेत गुरुजी. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला असंख्य लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण जो भगत समाज आहे किंवा जो श्रोतावर्ग आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल? संदेश तर मी काय देऊ शकत नाही, फक्त प्रार्थना करू शकते. त्यांनी संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकायचा, त्यांचं ज्ञान ऐकायचं, ज्ञान पटल्यावरच त्यांनी उपदेश घ्यायचं आणि कल्याण करून घ्यायचं. ताई, जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून आज प्रत्येक मानव समाजाने संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यायला हवी आणि सतभक्तीला जोडायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात, खाली नंबर दिलेले असतात, त्या नंबरवर फोन करायचा आणि ते तिथून माहिती मिळवायची. जवळपास नामदान सेंटर असेल तिथून नामोपदेश घेऊ शकतात. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहेत. जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावयाची असेल तर तो साधक आज आपल्या टी व्हीवर जे नंबर चालत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एका मोबाईल नंबरवर संपर्क साधून आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळवून तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे, जेव्हा त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी घ्यावयाची इच्छा होत असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? 1 रुपया द्यावा लागत नाही. तिथे कुठलेही काही पैसे द्यावे लागत नाही. उलट फ्री बसून मिळतं. जाप करण्याचं कार्ड मिळतं, पुस्तक मिळतं, फोटो मिळतो, सगळं फ्रीमध्येच मिळतं सगळं. 1 रुपया लागत नाही तिथं. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.